नमस्कार. कधी विचार केलाय की आपण समाजाला एखाद्या सायन्स लॅबमधल्या केमिकलसारखं तपासू शकतो का? की मग मानवी भावना, त्यांचे विचार यांचा अभ्यासाची पद्धतच काहीतरी वेगळी असली पाहिजे? समाजशास्त्रात हाच तो एक मोठा वाद आहे, ज्याने या क्षेत्राला अक्षरशः 2 गटांमध्ये विभागून टाकलंय. चला, आज या मोठ्या वादाच्या मुळाशी जाऊया. तर सगळ्यात मूळ प्रश्न हाच आहे. आपण मानवी समाजाचा अभ्यास विज्ञानाप्रमाणे अगदी वस्तुनिष्ठपणे करू शकतो का? ह्याच एका प्रश्नावरून हा सगळा वाद सुरू झालाय. आणि खरं तर ह्याच एका प्रश्नामुळे समाजशास्त्रात 2 गट पडले. आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण ह्या 2 मुख्य विचारप्रवाहांमधला संघर्ष बघू. मग आपण काही अशा जबरदस्त विचारवंतांना भेटू ज्यांनी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. अर्थात त्यांच्या या नवीन विचारांवर काय टीका झाली हेही आपण तपासणार आहोत. आणि शेवटी आजचे समाजशास्त्रज्ञ या सगळ्या वादातून काय शिकले हेही पाहू. चला तर मग थेट या वैचारिक युद्धाच्या मैदानातच उतरूया. एका बाजूला आहे सायन्स म्हणजे वैज्ञानिक पद्धत, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याला आव्हान देणारा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे प्रत्यक्षवाद म्हणजेच पॉझिटिव्हिझम. हे काय म्हणतात तर समाजाचा अभ्यास फॅक्ट्स आणि आकड्यांवरून करा, वैश्विक नियम शोधा. तर दुसरीकडे आहेत गैरप्रत्यक्षवादी म्हणजे नॉन पॉझिटिव्हिस्ट्स. यांचं म्हणणं एकदम वेगळं आहे. ते म्हणतात की आकड्यांपेक्षा त्यामागचा अर्थ महत्वाचा आहे. लोकांना समजून घ्या, त्यांच्या कृतींचा अर्थ लावा. त्यामुळेच ते गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह पद्धती वापरतात. गैरप्रत्यक्षवाद्यांचं म्हणणं खूप सरळ आहे. ते म्हणतात की समाज हा माणसांच्या भावना, विचार आणि हेतूंनी बनलेला असतो. आणि हे जग खूप व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे आपण समाजाचं 100% अचूक स्पष्टीकरण देऊच शकत नाही. आपण फक्त त्याचा अर्थ लावू शकतो, त्याला इंटरप्रेट करू शकतो. त्यांचं लक्ष बाहेर काय घडतंय यावर नाहीये, तर माणसाच्या आत, त्याच्या मनात काय चाललंय यावर आहे. एक सोपं उदाहरण घेऊया म्हणजे लगेच कळेल. समजा विचारलं, भारत म्हणजे काय? आता याचं उत्तर एका राजकारण्याला विचारलं तर ते वेगळं असेल, एका सरकारी अधिकाऱ्याला विचारलं तर त्यांचं उत्तर वेगळं असेल, आणि एका शिक्षकाचं उत्तर तर त्याहूनही वेगळं असेल. असं का होतं? कारण प्रत्येकासाठी भारत या एकाच शब्दाचा अर्थ, त्याची भावना वेगळी आहे. हीच आहे व्यक्तिनिष्ठता. आणि याच व्यक्तिनिष्ठतेच्या जाणीवेतून समाजशास्त्रात एक खूप मोठं वळण आलं, ज्याला अर्थविवरणात्मक वळण किंवा इंटरप्रेटिव्ह टर्न म्हणतात. चला भेटूया अशा काही लोकांना ज्यांनी समाजाला बाहेरून नाही तर आतून समजून घेण्यावर भर दिला. आणि यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे मॅक्स वेबर. त्यांनी एक जर्मन शब्द दिला, फर्स्टेहेन. याचा सरळ सरळ अर्थ आहे सहानुभूतीने समजून घेणं. वेबर म्हणतात की नुसतं बाहेरून निरीक्षण करू नका, त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवून बघा. विचार करा की त्याने तसं का केलं असेल, त्याच्या कृतीमागचा अर्थ काय असेल. हाच खरा मार्ग आहे समाजाला समजून घेण्याचा. थोडक्यात काय तर वेबरसाठी कायपेक्षा का जास्त महत्वाचं होतं. लोक काय करतात यापेक्षा ते तसं का करतात हे समजून घेणं जास्त गरजेचे आहे. प्रत्येक कृतीमागे काहीतरी भावना असते, काहीतरी हेतू असतो, आणि तोच आपल्याला शोधायचा आहे. आता वेबरच्या पुढे जाऊन विल्हेम डिल्थी यांनी याला एक स्ट्रक्चर दिलं. ते म्हणतात की सत्य समजून घ्यायचं असेल तर 3 टप्पे आहेत. पहिला, आपला स्वतःचा अनुभव. दुसरा, इतर लोकांनी काय म्हटलंय, त्यांचे अनुभव काय आहेत. आणि तिसरा, या सगळ्या माहितीला एकत्र करून त्याचा अर्थ लावणं. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याशिवाय आपल्याला खरं चित्र दिसणारच नाही. आता वेबर आणि डिल्थी यांनी जी वाट दाखवली त्यावर पुढे अनेक जण चालले. अनेक नवीन विचारप्रवाह तयार झाले. चला त्यातल्या काही महत्वाच्या संकल्पना पाहूया. विंडलबँड आणि रिकर्ट यांनी 2 खूप इंटरेस्टिंग शब्द दिले, नोमोथेटिक आणि इडिओग्राफिक. नोमोथेटिक म्हणजे सायन्ससारखं, जिथे आपण युनिव्हर्सल लॉज शोधतो, जसं गुरुत्वाकर्षण. तर इडिओग्राफिक म्हणजे इतिहासासारखं, जिथे प्रत्येक घटना युनिक असते, वेगळी असते. आणि त्यांचं म्हणणं होतं की समाजाचा अभ्यास हा सायन्ससारखा नाही, तर या युनिक घटनांसारखाच करायला हवा. आता पुढची संकल्पना थोडी कॉम्प्लेक्स आहे, पण खूपच मजेदार आहे, फिनॉमिनॉलॉजी. हे लोक काय म्हणतात माहीत आहे? ते म्हणतात की जगात खुर्ची अशी कोणतीही गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही. आपण आणि समाजाने मिळून ठरवलंय की 4 पाय आणि 1 पाठ असलेली वस्तू म्हणजे खुर्ची. म्हणजे काय तर आपणच आपल्या जगाला अर्थ देतो.
आपलं सामाजिक जग आपल्या अनुभवातूनच तयार होतं. आणि मग येतो एथनोमेथडॉलॉजी. नाव मोठं असलं तरी आयडिया खूप सोपी आहे. हेरल्ड गारफिंकेल यांनी ही आयडिया दिली. ते म्हणतात, आपण रोजच्या जगण्यात असे कितीतरी नियम पाळतो जे कुठे लिहिलेले नाहीत. जसं की लिफ्टमध्ये गेल्यावर आपण अनोळखी माणसांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नाही, गप्प उभं राहतो. हा नियम कोणी शिकवला? कोणीच नाही. पण तरीही आपण तो पाळतो. याच कॉमन सेन्सचा अभ्यास म्हणजे एथनोमेथडॉलॉजी. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं नाही का? पण मग यात काहीच प्रॉब्लेम नाहीये का? अर्थातच आहेत. या नवीन विचारांवर बरीच टीकाही झाली. चला बघूया की ती काय होती. यातली सगळ्यात मोठी अडचण काय आहे तर या पद्धतींमध्ये काही स्टँडर्ड नाहीये. म्हणजे सगळं काही रिसर्च करणाऱ्याच्या हुशारीवर अवलंबून आहे. आता यात वेळ तर जातोच, पैसाही खूप लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण यावर विश्वास कसा ठेवायचा, याची रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी कशी चेक करायची, हा मोठा प्रश्न आहे. याला समजून घेण्यासाठी थर्मोमीटरचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. बघा, एक स्टँडर्ड थर्मोमीटर असेल तर कोणीही ते वापरून तापमान मोजू शकतं. पण विचार करा, जर प्रत्येकाचं थर्मोमीटर वेगळा असेल तर तापमान मोजणं किती अवघड होईल, बरोबर? समाजाचा अभ्यास करताना प्रमाणित पद्धतींशिवाय नेमकं हेच होतं. मग आता ह्या वादाचं काय झालं? समाजशास्त्र यातच अडकून पडलं का? तर नाही. आजचे सोशलॉजिस्ट या वादाच्या खूप पुढे गेले आहेत. चला बघूया कसा. अरे, पार्सन नावाच्या एका विचारवंताने तर या वादाला 60sचा हँगओव्हर म्हटलंय. याचा अर्थच हा आहे की आता हा वाद जुना झालाय. आता लोक याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागलेत. खरं तर आजचे समाजशास्त्रज्ञ यापैकी कोणती तरी एकच बाजू घेत नाहीत. ते एक मधला मार्ग स्वीकारतात. त्यांच्याकडे जणू एक टूलबॉक्स आहे, ज्यात दोन्ही प्रकारची साधनं आहेत. संशोधनाचा विषय काय आहे यावर ते ठरवतात की कोणतं साधन वापरायचं. कधी आकडेवारी, तर कधी सखोल मुलाखती. कामासाठी जे योग्य असेल ते निवडलं जातं. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच, जर आपण समाजशास्त्रज्ञ असतो तर आयुष्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आपण फक्त मोजणार नाही तर त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रेम, मैत्री किंवा अगदी दुःख, या गोष्टी आकड्यांमध्ये बसतात का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?